नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण या अभियानामध्ये एक नवीन विषय सुरू केलेला आहे, तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था। या विषयामध्ये आज आपण पहिला टॉपिक डिस्कस करायला सुरुवात करूयात, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। आता राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर बऱ्याच जणांना खूप डिफिकल्ट जातो। त्याचे काही बेसिक कारण आहेत, ते कारण आपण इथे पाहूयात आणि तो टॉपिक जो आपल्याला डिस्कस करायचा आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, तो पूर्ण आपण टॉपिक इथे तो बघूयात। मित्रांनो, हा टॉपिक डिस्कस करत असताना काही विद्यार्थ्यांनी प्रचंड यामध्ये गैरसमज केलेला आहे। केवळ जीडीपी, जीएनपी, एनएनपी आणि त्याच्याशी रिलेटेड जी काही आकडेवारी आहे, फॅक्च्युअल डाटा, तेवढा फक्त फॅक्च्युअल डाटा आपण पाठ करण्याचा प्रयत्न करतो आणि एक्झामला प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो। पण मित्रांनो, त्यांनी आपले प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत। केवळ एकाच बाजूने आपण ह्या टॉपिककडे पाहू शकत नाही। तर याचं तुम्हाला तीन बाजूंनी डिस्कशन करावं लागेल। एक तर राष्ट्रीय उत्पन्न याच्याशी रिलेटेड जेवढ्याही संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्याला आधी क्लिअर कराव्या लागतील। बरेच विद्यार्थी असे आहेत की त्या संकल्पना समजून घेत नाही, म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न काय आहे हेच त्यांना समजत नाही। परंतु ते समजून घ्यावं लागेल की राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, आणि राष्ट्रीय उत्पन्न समजून घ्यायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड येत असलेल्या सर्व संकल्पना, जसे की देशांतर्गत जे आपण म्हणतो ना डोमेस्टिक प्रोडक्ट, मग डोमेस्टिक प्रोडक्टचा अर्थ काय होतो, ठीक आहे, किंवा फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, मार्केट प्राइस म्हणजे काय, हे ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्याव्या लागतील। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा राष्ट्रीय उत्पन्नाशी रिलेटेड येतो, तो म्हणजे मापन पद्धती, की राष्ट्रीय उत्पन्नाचं देशामध्ये कशा प्रकारे मोजमाप केली जाते, त्याची मापन पद्धती काय, त्यामध्ये जीडीपी म्हणजे काय, जीएनपी, एनएनपी, याच्यामध्ये नेमकं कशाचा समावेश होतो, एक्झॅक्टली ह्या सर्व बाबी आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस कराव्या लागतील। आणि तिसरी एक बाब याच्यामध्ये येते, ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाशी रिलेटेड जेवढं काही करंट अपडेट आहे, ठीक आहे, किंवा त्याला आपण म्हणू फॅक्ट, सध्याच्या त्या फॅक्ट, जसं की जीडीपी मध्ये कोणकोणत्या क्षेत्रातून जास्त उत्पादन घेतलं गेलेलं आहे, किंवा जीडीपी मध्ये कोणकोणत्या क्षेत्राचं जास्त शेअर आहे, तर ह्या बाबतीत आपल्याला काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पाहावी लागेल। जर तुम्ही ह्या तिन्ही बाजूंनी जर नॅशनल इन्कम हा चॅप्टर जर डिस्कस केला तर डेफिनेटली तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह करणं हे सहज शक्य होईल। पण मित्रांनो, एक इथे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की खरोखर तुम्हाला नॅशनल इन्कम हा चॅप्टर जर समजून घ्यायचा असेल आणि प्रश्न जर याच्यावरचे सॉल्व्ह करायचे असतील तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अथवा हा व्हिडिओ बघूच नका, किंवा याच्यानंतर जेवढे नॅशनल इन्कम वरती आपले व्हिडिओज येतील ते व्हिडिओज एक तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचे अथवा पाहायचेच नाही। तर बघूया आपण आजच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न ह्या टॉपिकशी रिलेटेड काही संकल्पना। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संदर्भातील असे व्हिडिओ मिळविण्यासाठी एकलव्य एज्युकेटर्स हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात आपल्याला जे तीन मुद्दे डिस्कस करायचे आहेत, त्यापैकी पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे संकल्पना, की एक्झॅक्टली राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं हे उत्पन्न असते, म्हणजे तुमचं उत्पन्न आहे, माझं उत्पन्न आहे, किंवा एका कुटुंबाचं उत्पन्न असते, गावाचं उत्पन्न असते, तसंच देशाचं सुद्धा उत्पन्न असते। मग प्रत्येक देशाचं जे वेगवेगळं उत्पन्न आहे, प्रत्येक देशात जर कॅल्क्युलेशन केलं तर एका वर्षभरामध्ये प्रत्येक देशाचं विशिष्ट काही उत्पन्न प्राप्त होत असते, आणि ते उत्पन्न आपण जीडीपीच्या माध्यमातून एक्सप्लेन करत असतो किंवा सांगत असतो की बाबा भारताचा जीडीपी इतका वाढला। मग ते जे उत्पन्न आहे राष्ट्रीय उत्पन्न, तर मग एक्झॅक्टली राष्ट्रीय उत्पन्न काय हे आपण ह्या संकल्पनेच्या माध्यमातून आधी डिस्कस करू। लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कशाला म्हटलं जाते, तर आपण राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणतो, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवा यांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। ठीक आहे, त्याच्यामध्ये काही मुद्दे आपल्याला महत्त्वाचे ठरतात, जसे की एका आर्थिक वर्षात आपण जे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो, तर ते राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एक आर्थिक वर्ष पाहिलं जाते की त्या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती झालं। प्रत्येक देशाचं राष्ट्रीय एक आर्थिक वर्ष असते, जसे की भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारताचं 1 एप्रिल ते 31 मार्च, ठीक आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे। मग ह्या एका आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत दुसरी संकल्पना आहे, देशांतर्गत म्हणजे देशामध्ये निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू, पुन्हा एक संकल्पना याच्यामध्ये की अंतिम वस्तू व सेवा यांचे मूल्य, ठीक आहे, आणखी एक संकल्पना म्हणजे देशामध्ये जेवढ्याही वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या वस्तू आणि सेवेचं जे मूल्य आहे
त्याला म्हणतो आपण राष्ट्रीय उत्पन्न. पण मूल्य हे कशामध्ये? तर मूल्य हे पैशामध्ये, थोडक्यात आपण त्याला म्हणू पैसा. मॉनिटरिंग व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, दॅट इज कॉल्ड नॅशनल इन्कम. ठीक आहे ना. राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणतो आपण? की अंतिम वस्तू आणि सेवा यांचं पैशातील मूल्य. जसे की आपण असं म्हणू, हे मार्कर आहे, एक वस्तू आहे, मग ह्या वस्तूचं पैशातील मूल्य, की हे मार्कर 30 रुपयाचं आहे, मग 30 रुपये हे या वस्तूचं पैशातलं मूल्य झालं. मग ते 30 रुपये म्हणजे काय? तर ते झालं राष्ट्रीय उत्पन्न. मग एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान आपण देशांतर्गत किती वस्तू निर्माण करू शकलो आणि किती सेवा निर्माण करू शकलो. सेवा सेवा म्हणजे थोडक्यात काय? तर सर्व्हिसमध्ये आपण पाहू शकतो ट्रॅव्हलिंग आहे, हॉस्पिटल्स आहेत, हॉटेल्स आहेत. मग हॉटेल्समध्ये किती सर्व्हिस एका आर्थिक वर्षामध्ये निर्माण केली जाते, त्याचं वर्षभरातलं पैशातलं मूल्य म्हणजे थोडक्यात त्याला म्हणू आपण राष्ट्रीय उत्पन्न. आता याच्यामध्ये आणखीन आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं डिस्कशन वाढवावं लागेल. ते म्हणजे काय? तर इथे जे शब्द वापरला देशांतर्गत, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हे जे देशांतर्गत शब्द आहे, या देशांतर्गत या शब्दामध्ये कशाचा समावेश होतो? तर देशांतर्गत या शब्दामध्ये साधारणतः 3 संकल्पनांचा समावेश होत असतो. फर्स्ट, सीमे अंतर्गत. एक्झॅक्टली म्हणजे आपल्या देशाची जी सीमा आहे, पॉलिटिकल टेरिटरी, ठीक आहे, राजकीय सीमा. म्हणजे आपण जर भारताचा नकाशा पाहिला आणि त्याच्यामध्ये भारताची जी आंतरराष्ट्रीय सीमा आपल्याला पाहायला मिळेल, तर त्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या आतमध्ये एका आर्थिक वर्षात निर्माण होणाऱ्या ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा आहेत, याचं पैशातील मूल्य म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न. म्हणून देशांतर्गत या संकल्पनेमध्ये कशा समावेश होतो? की देशांतर्गत म्हणजे काय? तर देशाच्या सीमे अंतर्गत. सेकंड मुद्दा असा आहे की परदेशातील दूतावास. म्हणजे जेव्हा भारतातील काही नागरिक हे परकी देशामध्ये त्या देशाच्या दूतावासामध्ये काम करत असतात आणि त्या दूतावासामध्ये काम करत असताना त्यांचं जे इन्कम आहे, ते इन्कम आपण आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजत असतो. एक्झॅक्टली म्हणजे आहे तो भारतीय नागरिक, परंतु तो भारतीय नागरिक भारताच्याच दुसऱ्या देशामध्ये असलेले जे दूतावास आहेत तिथे राहतो. जसे की आपण समजू की भारताची एखादी एम्बेसी अमेरिकेमध्ये आहे. मग त्या अमेरिकेमध्ये जर 100 भारतीय काम करत असतील, तर त्या 100 भारतीय लोकांचं जे इन्कम आहे वर्षभरातलं, ते इन्कम अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही, तर ते मोजलं जाते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात. म्हणून देशांतर्गत अंतिम वस्तू व सेवा याच्यामध्ये सीमेअंतर्गत आणि भारतीय दूतावास की जे परकी देशामध्ये आहेत, ठीक आहे, त्यांचा समावेश होतो देशांतर्गत या संकल्पनेमध्ये. आणि तसंच दुसऱ्या देशाचे जे दूतावास भारतात आहेत, त्या दूतावासामध्ये जे परकीय नागरिक राहतात, त्यांचं जे इन्कम आहे, ते इन्कम आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही, तर ते इन्कम जाईल त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात. जरी ते परकीय नागरिक आपल्या देशामध्ये राहत असतील, परंतु ते राहतात परकीय एम्बेसीमध्ये, परकीय दूतावासामध्ये, तर अशा वेळेस त्यांचं उत्पन्न जरी आपल्या सीमेच्या अंतर्गत होत असेल, तरी सुद्धा ते आपल्या देशाचं उत्पन्न नाही, तर ते ज्या देशाचे नागरिक आहेत त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ते उत्पन्न मोजमाप केलं जाते, त्याचं कॅल्क्युलेट केलं जाते. त्याला आपण आपलं राष्ट्रीय उत्पन्न मानत नाही. म्हणून देशांतर्गत म्हणजे सीमेअंतर्गत किंवा परदेशात असलेले भारतीय दूतावास, आणि तिसरं म्हणजे विमान सेवा. हे जे काही सर्व्हिस सेक्टर आहे, तर अशा प्रकारची ही जी विमान सेवा आहे, तर विमान सेवा जसं की भारतातून दुबईला एखादं विमान जात असेल, दुबईवरून आणखीन सिंगापूरला एखादं विमान जात असेल, ठीक आहे, म्हणजे भारतातलंच विमान की जे दुबईला गेलं तिथून सिंगापूरला गेलं. मग असा जेव्हा विमान प्रवास केला, तेव्हा तो विमान प्रवास हा भारताच्या सीमेच्या बाहेर होतो. परंतु ते विमान जर भारतीय असेल आणि अशा भारतीय विमानाने परकीय देशामध्ये जर काही पैसा कमवलेला असेल किंवा ती जी सेवा दिलेली आहे, त्या सेवेचं जे त्यांना पैशातील मूल्य प्राप्त झालेलं आहे, तर ते जे पैशातील मूल्य आहे ते कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जाईल, तर ते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात, कारण की ते भारताचं विमान आहे. त्यामुळे ही जी विमान सेवा आहे, तर ती विमान सेवा ही जी काही असेल भारताची, तर ते भारताचं राष्ट्रीय उत्पन्न झालं. जरी ते उत्पन्न आपल्याला बाहेरच्या देशामध्ये किंवा सीमेच्या बाहेर प्राप्त झालं असेल, तरी सुद्धा ते आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असतो. मग साहजिक आहे, जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना मल्टी स्टेटमेंट
प्रश्न विचारला जाईल आणि त्यामध्ये असं म्हटलं जाईल की एखादी भारतीय विमान कंपनी की जी सिंगापूरमध्ये सेवा देण्याचं कार्य करते, अशा कंपनीला प्राप्त होणारा पैसा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट होतो. विधान बरोबर की चूक? तर एक्झॅक्टली विधान बरोबर. किंवा परकीय देशातील विमान सेवा भारतामध्ये जर काही इन्कम मिळवत असेल तर त्या इन्कमचा, त्या उत्पन्नाचा समावेश हा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात होतो. तर हे विधान चुकीचं आहे, कारण की ती परकीय देशाची विमान सेवा आहे आणि ती आपल्या देशामध्ये कार्यरत आहे आणि त्या विमान सेवेला जो पैसा प्राप्त होईल तो आपल्या देशाचा नाही, आपल्याला तो राष्ट्रीय पैसा म्हणता येणार नाही, राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येणार नाही. एक्झॅक्टली. किंवा असं म्हटलं जाईल की असा एखादा परकीय नागरिक की जो भारतामध्ये परदेशातील दूतावासामध्ये काम करतो, अशा व्यक्तीने प्राप्त केलेला पैसा हा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो. तर विधान चुकीचं आहे, कारण की तो आहे भारतातच आणि भारतात असलेल्या एम्बेसी मध्ये काम करतो, पण ती एम्बेसी भारताची नाही तर परकीय देशाची आहे. म्हणून मग ती एम्बेसी ज्या देशाची आहे त्या देशाचं ते राष्ट्रीय उत्पन्न मानलं जाईल, न की भारताचं, जरी ते भारताच्या सीमे अंतर्गत येत असेल तरी सुद्धा. अपेक्षा आहे मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे अंतिम वस्तू, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू व सेवेचं मूल्य, पैशातील मूल्य. पण वस्तू कोणत्या? तर अंतिम वस्तू व सेवा. आता एक्झॅक्टली अंतिम वस्तू व सेवा म्हणजे काय? तर अशा वस्तू आणि अशा सेवा की ज्या विकल्या जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामध्ये आपण वस्तू पाहू शकतो की आता ही एक वस्तू आहे मार्कर. जेव्हा हे मार्कर विकलं जाईल मार्केटमध्ये तेव्हा याला अंतिम वस्तू म्हणू शकतो आणि तेव्हा याचं मूल्य आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मोजमाप करू शकतो. जेव्हा ही वस्तू एक रॉ मटेरियल म्हणून कंपनीमध्ये असते तेव्हा त्याचं मूल्य आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत नाही. तर जेव्हा ती वस्तू मार्केटमध्ये विकली जाऊ शकते किंवा विकली जाते तेव्हा या वस्तूचं मूल्य आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असतो. याला म्हणतो आपण अंतिम वस्तू व सेवा. तर या अंतिम वस्तू व सेवेचं बाजारपेठेमध्ये जे मूल्य असेल ते मूल्य म्हणजे किंवा ते मूल्य पैशाच्या बाबतीत, तर तो जो पैसा असेल तो पैसा म्हणजे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. मग होऊ शकते एका वर्षभरामध्ये आपण हे मार्कर 1,00,000 मार्कर बनवलेले आहेत. मग 1,00,000 मार्करचं मार्केट व्हॅल्यू किती होते? मग एक मार्कर जर 30 रुपयाचा असेल तर 1,00,000 मार्कर हे साहजिक 30 लाखाचे होतील. मग 30 लाख रुपये हे ते झालं भारताचं राष्ट्रीय उत्पन्न या वस्तू संदर्भात. अशा जितक्याही वस्तू 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये निर्माण होतील, जेवढ्याही वस्तू आणि सेवा त्या किती रुपयाला विकल्या जातात त्याचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता हे उत्पन्न कोणी मिळवलं म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट होईल, ते सुद्धा आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्यायचं आहे. तर आपण असं म्हणू शकतो की भारतीय नागरिकांनी प्राप्त केलेलं ते उत्पन्न आहे. आता जनरली आपण असं म्हणू नागरिक हे 2 टाइप्स मध्ये आहेत. एक्झॅक्टली आपण त्याचे 2 टाइप्स करू. आता हे जे 2 टाइप्स आहेत जसे की आपण याच्यामध्ये म्हणू की भारतीय नागरिक आणि दुसरं परकीय नागरिक. एक्झॅक्टली. आता जेव्हा भारतीय नागरिकांनी प्राप्त केलेलं जे उत्पन्न आहे त्याला म्हणतो आपण आपलं राष्ट्रीय उत्पन्न. आता होऊ शकते की हा जो भारतीय नागरिक आहे हा भारतीय नागरिक भारतात असू शकतो, ठीक आहे, किंवा परदेशात असू शकतो. एक्झॅक्टली. भारतात असू शकतो किंवा परदेशात असू शकतो. जेव्हा भारतीय नागरिक हा परदेशामध्ये असतो तेव्हा त्याला आपण NRI असं म्हणतो. ठीक आहे, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, म्हणजे तो असा भारतीय की जो भारतात राहत नाही. एक्झॅक्टली. आणि जर समजा असा एखादा भारतीय नागरिक की जो भारतामध्ये राहतो, मग भारतामध्ये राहणारा प्रत्येक भारतीय नागरिक याने जितक्याही वस्तू आणि सेवा निर्माण केल्या त्याचं जे काही पैशातील मूल्य आहे त्याचा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होतो. पुन्हा एकदा सांगतो मी की भारतामध्ये राहणारे जे भारतीय नागरिक आहेत त्यांनी एका वर्षभरामध्ये जितकंही उत्पन्न प्राप्त केलं ते सर्व उत्पन्न म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न. तसंच परदेशामध्ये राहणारा जो भारतीय नागरिक आहे, एक्झॅक्टली, परदेशामध्ये राहणारा जो भारतीय नागरिक आहे त्याने परदेशामध्ये जेवढं उत्पन्न मिळवलं ते उत्पन्न जर त्याने भारतात आणलं
तर ते आपलं राष्ट्रीय उत्पन्न बनते. जसे की दीपिका पादुकोण. आता दीपिका पादुकोण हे जर परकीय देशामध्ये जाऊन एखादा सिनेमा करत असतील आणि त्या सिनेमासाठी जे त्यांना मानधन प्राप्त होईल, तर ते संपूर्ण मानधन म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न का? तर अजिबात नाही. त्यामध्ये थोडंसं आपल्याला हे करावं लागेल की दीपिका पादुकोण भारतीय नागरिक आहेत आणि त्या परदेशामध्ये गेल्या आणि परदेशामध्ये जाऊन जे काही त्यांनी इन्कम मिळवलं, जसं आपण म्हणू की त्यांनी 10 कोटी रुपये एक्झॅक्टली त्यांनी तो ट्रिपल एक्स मूव्हीमध्ये काम केलं आणि ट्रिपल एक्स मध्ये काम केल्यानंतर त्यांना 10 कोटी रुपये प्राप्त झाले. त्या 10 कोटी पैकी जर समजा त्यांनी त्या देशामध्ये आपण म्हणू की अमेरिकेमध्ये त्यांनी काम केलं, 10 कोटी रुपये त्यांना प्राप्त झाले. त्यापैकी त्यांनी 3 कोटी रुपये ठीक आहे हा त्याच देशामध्ये खर्च केला. ठीक आहे आणि 7 कोटी रुपये एक्झॅक्टली 7 कोटी रुपये त्यांनी आपल्या देशामध्ये पाठवले किंवा आपल्या देशामध्ये त्या घेऊन परत आल्या. आता जेव्हा अशी भारतीय नागरिक की जी परकीय देशामध्ये राहते आणि परकीय देशामध्ये जितकं उत्पन्न मिळवते त्यापैकी जितका पैसा ते भारतामध्ये आणतात, ठीक आहे, तितका पैसा जो काही भारतात आणला त्याला म्हणतो आपण आपलं राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे त्यांनी 10 कोटी रुपये कमवले म्हणजे हे 10 कोटी रुपये आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाहीत किंवा त्याचं मोजमाप करत नाही. तर त्यापैकी जितके त्यांनी भारतात आणले 7 कोटी, फक्त हेच आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मोजमाप करत असतो. जे खर्च त्यांनी केलेला आहे 3 कोटी रुपये, तो 3 कोटी रुपये तो अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जात असतो. एक्झॅक्टली तसंच आहे की परकीय व्यक्ती, ठीक आहे, आता परकीय व्यक्ती जेव्हा भारतामध्ये काही इन्कम मिळवतो, आपण असं म्हणू की पाकिस्तानमधून अदनान सामी हा भारतामध्ये आला. ठीक आहे, आता पाकिस्तानमधून जर एखादा व्यक्ती भारतामध्ये आला, आपण उदाहरणासाठी अदनान सामीच घेऊ की अदनान सामींनी भारतामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये काम केलं आणि अदनान सामी यांनी भारतात येऊन 10 कोटी रुपये मिळवले. आता त्यांनी 10 कोटी रुपये मिळवल्यानंतर जर त्यांनी 2 कोटी रुपये भारतामध्ये खर्च केला, ठीक आहे, आणि 8 कोटी रुपये जर त्यांनी परत पाकिस्तानला नेले, तर जरी त्यांनी 10 कोटी रुपये भारतात कमवले असतील तरी हे 10 कोटी रुपये आपण आपलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणून मोजत नाही. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ह्या 10 कोटी रुपयाचा समावेश होत नाही. तर या 10 कोटी पैकी जर त्यांनी 2 कोटी रुपये खर्च आपल्या भारतामध्ये केला तर हे 2 कोटी मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जातात, बरोबर आहे. परंतु जे 8 कोटी रुपये त्यांनी पाकिस्तानला नेलेले आहेत ते 8 कोटी रुपये पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले जातात, न की भारताच्या. मग आता इथे जेव्हा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स आपल्याला विचारलं जाईल आणि तिथे जेव्हा स्टेटमेंट दिलं जाते की एखादा परकीय नागरिक भारतामध्ये जे उत्पन्न प्राप्त करतो त्यापैकी त्यांनी भारतात केलेला जो काही खर्च आहे तो भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जात नाही, तर विधान चुकीचं आहे. ते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होते, परंतु जो पैसा त्यांनी परकीय देशामध्ये नेलेला आहे किंवा ते ज्या देशाचे नागरिक आहेत तिथे जर नेला असेल तर मग मात्र तो पैसा त्यांच्या त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जातो, ना की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. एक्झॅक्टली. आणि जर परकीय देशातील नागरिक म्हणजेच तो परकीय नागरिक जर भारतात राहत असेल आणि त्यांनी उत्पन्न मिळवलं आणि त्यांनी जर भारताचं सिटिझनशिप नागरिकत्व स्वीकारलं तर मग मात्र हे उत्पन्न हे भारताच्याच राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जाते. आणि जर भारतीय नागरिक की जो परदेशामध्ये राहतो त्यांनी जर परदेशामध्ये राहताना तिकडचं जर नागरिकत्व जर स्वीकारलं तर त्याचं उत्पन्न हे त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जाते, आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश केला जात नाही. तर हे झालं मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात नागरिक, ठीक आहे, म्हणजे कोणी निर्माण केलेलं उत्पादन हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जाते हे त्या संदर्भात. अपेक्षा आहे की ते तुम्हाला समजलं असेल. आता मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे आपला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, खूपच महत्वाचा, तो म्हणजे मूल्य. इथे आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एका आर्थिक वर्षात जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या अंतिम वस्तू आणि सेवेचं पैशातलं मूल्य, एक्झॅक्टली पैशातलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग हे मूल्य म्हणजे काय, तर थोडक्यात या वस्तूची किंमत, एक्झॅक्टली, पण या वस्तूची वेगवेगळी किंमत असू शकते, जसे की या वस्तूची घटक किंमत असू शकते, ठीक आहे, फॅक्टर कॉस्ट म्हणतो आपण त्याला, किंवा याची मार्केट प्राइस असू शकते, ठीक आहे, बाजार किंमत, किंवा याची एक बेस प्राइस असू शकते किंवा त्याला आपण असं म्हणतो मूळ किंमत. मग घटक किमतीवर की बेस मूळ किमतीवर की मार्केट प्राइस बाजार किमतीवर, म्हणजे या वस्तूचं कोणतं मूल्य लक्षात घ्यायचं
किंवा कोणतं मूल्य मोजायचं. होऊ शकते घटक किंमत या वस्तूची 15 रुपये असेल, तर मूळ किंमत म्हणजे ज्याला आपण बेस प्राइस म्हणतो ती 20 रुपये असेल, तर होऊ शकते मार्केट प्राइस ही 25 रुपये असेल. मग आता मार्केट प्राइस 25 रुपये जर पकडल्याची आणि 25 रुपयांनी जर याचं मोजमाप केलं तर राष्ट्रीय उत्पन्न हे जास्त होईल. ठीक आहे. आणि जर घटक किमतीवर, कारण की घटक किंमत 15 रुपये मग 15 रुपये घटक किंमत मानून जर या वस्तूचं पैशातलं मूल्य जर मोजलं तर राष्ट्रीय उत्पन्न हे कमी होईल. असो, पण आपण डिस्कस करूया की वस्तूचं जे मूल्य आहे, घटक किंमत म्हणजे काय. ठीक आहे. मूळ किंमत, बेस प्राइस, ठीक आहे, फॅक्टर कॉस्ट, बेस प्राइस आणि मार्केट प्राइस, ह्या 3 ज्या प्राइस आहेत आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो ते आपण इथे डिस्कस करूया. वस्तूची किंमत ही 3 प्रकारची असते. एक म्हणजे घटक किंमत, मूळ किंमत आणि बाजार किंमत. त्यामध्ये पाहू आपण आधी घटक किंमत म्हणजे काय. घटक किंमत आपण त्याला म्हणतो की कोणतीही वस्तू जेव्हा कंपनीमध्ये निर्माण केली जाते तेव्हा ती वस्तू निर्माण करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्या घटकांसाठी जो खर्च होत असतो तो एकूण खर्च म्हणजे त्याला म्हणतो आपण घटक किंमत. जसे की लक्षात घ्या, कोणतीही वस्तू निर्माण करत असताना 4 घटक आवश्यक असतात त्यामध्ये. जसे की फर्स्ट आपण त्यामध्ये म्हणू शकतो की जमीन, एक्झॅक्टली, म्हणजे जी काही कंपनी आहे ज्या ठिकाणी, तर त्या कंपनीसाठी जमीन आवश्यक आहे. मग ज्या व्यक्तीकडून जमीन घेतलेली आहे त्या व्यक्तीला त्या जमिनीचं भाडं द्यावं लागेल, म्हणजेच त्या जमिनीचे भाडे. त्यानंतर सेकंड, जिथे उद्योग सुरू केलेला आहे किंवा कंपनी सुरू केलेली आहे तिथे मजूर आवश्यक असतात, म्हणजे हा दुसरा घटक आहे. मग जो मजूर आवश्यक आहे त्या मजुरांना त्यांची मजुरी, एक्झॅक्टली, मजुरी द्यावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा घटक त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये आवश्यक असतो, तो म्हणजेच कॅपिटल, त्याला आपण असं म्हणू भांडवल. एक्झॅक्टली, भांडवल म्हणजे थोडक्यात काय, तर आपण जेव्हा बँकेकडून पैसा घेत असतो उद्योग सुरू करण्यासाठी तर ते भांडवल. आणि जर आपण बँकेकडून भांडवल जर घेतलं तर त्या भांडवलासाठी आपल्याला इंटरेस्ट पे करावा लागेल, थोडक्यात आपण त्याला म्हणू व्याज. एक्झॅक्टली, त्याचं दिलेलं आपण व्याज. आणि चौथा एक मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहे तो म्हणजे उद्योजक. तिथे उद्योजक असणं आवश्यक आहे. आणि जर उद्योजक असेल तर उद्योजकांना त्यांचा नफा प्राप्त करणं हे तिथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणून उद्योजकांना नफा मिळतो, भांडवल जे आहे त्यांना व्याज प्राप्त होते आणि मजुरांना मजुरी प्राप्त होते आणि जमीन ज्याची आहे त्याला भाडं प्राप्त होते. एक्झॅक्टली. मग भाडं यामध्ये गेलेला खर्च, मजुरीसाठी आलेला खर्च, व्याज आणि नफा, या 4 घटकावरून या वस्तूची एक किंमत तयार होत असते. म्हणजे जर समजा अशा 1 लाख वस्तू निर्माण केल्या तर 1 लाख वस्तू निर्माण करण्यासाठी किती भाडं लागलं, मजुरी किती लागली, व्याज किती द्यावं लागलं आणि उद्योजकांचा त्यामध्ये नफा किती आहे, याचं सर्व कॅल्क्युलेशन केलं जाते. आणि मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन काढलं जाते की एका वस्तूसाठी किती खर्च आला. जर समजा एका वस्तूसाठी खर्च आला असेल 15 रुपये, एक्झॅक्टली 15 रुपये, तर हा 15 रुपये आलेला जो खर्च आहे की ज्या खर्चामध्ये जमिनीचं भाडं, मजुराची मजुरी, भांडवलाचं व्याज आणि उद्योजकांचा नफा इन्क्लूड असतो, तर हे 15 रुपये म्हणजे थोडक्यात ही झाली घटक किंमत, त्या वस्तूची घटक किंमत. मग इथे जसं म्हटलेलं आहे की ज्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आहेत त्या अंतिम वस्तूचं जे मूल्य आहे, पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग हे मूल्य घटक किमतीवर मोजायचं की मूळ किमतीवर की मग मार्केट प्राइस, ठीक आहे, बाजार किमतीवर. तर त्यामध्ये आपण आपली संकल्पना म्हणून क्लिअर केली पाहिजे की घटक किंमत म्हणजे काय. तर घटक किमतीत ह्या 4 घटकांचा समावेश होत असतो. आता पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे मूळ किंमत. मग मूळ किंमत कशाला म्हणतात, तर जेव्हा ही जी घटक किंमत आहे, आता घटक किंमत किती आहे या वस्तूची, तर घटक किंमत आहे 15 रुपये, एक्झॅक्टली. आणि जेव्हा या घटक किमतीमध्ये प्रोडक्शन टॅक्स इन्क्लूड केला जातो, ठीक आहे, प्रोडक्शन टॅक्स इन्क्लूड केला जातो आणि त्यामधून प्रोडक्शन सबसिडी वजा केली जाते, तेव्हा आपल्याला प्राप्त होते मूळ किंमत. जसे की आपण असं म्हणू इथे की प्रोडक्शन टॅक्स याच्यामध्ये आपण समाविष्ट केला 5 रुपये, ठीक आहे, आणि त्यानंतर प्रोडक्शन सबसिडी याच्यामधून मायनस केली, इथे करू प्लस आणि इथे मायनस करू आपण की 2 रुपये, ठीक आहे. मग आता या वस्तूची मूळ किंमत किती, तर 15 रुपयामध्ये 5 रुपये की जे प्रोडक्शन टॅक्स लागलेला आहे त्या वस्तूवर
तर तो प्रोडक्शन टॅक्स आपण प्लस करू, म्हणजे 15 आणि 5 20 आणि सबसिडी 2 रुपये मायनस करू. 20 मधून 2 रुपये गेले, तिथे राहतात 18 रुपये. एक्झॅक्टली 18 रुपये हे झालं मूळ किंमत, या वस्तूची मूळ किंमत. मग आता मूळ किंमत ही 18 रुपये आहे, पण फॅक्टर कॉस्ट घटक किंमत ही 15 रुपये आहे, म्हणजे दोन्ही किमतीमध्ये डिफरन्स आहे. आता बघूया आपण बाजार किंमत. बाजार किंमत कशी काढली जाते किंवा बाजार किंमत म्हणजे काय, तर बाजार किंमत म्हणजे थोडक्यात आपण असं त्याला म्हणू शकतो की घटक किंमत प्लस प्रोडक्शन टॅक्स. एक्झॅक्टली घटक किंमत प्लस प्रोडक्शन टॅक्स मायनस प्रोडक्शन सबसिडी. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, इथे लक्षात घ्या व्यवस्थित की बाजार किंमत ही कशी काढली जाते. तर बाजार किंमत म्हणजे काय, तर घटक किंमत प्लस प्रोडक्शन टॅक्स मायनस प्रोडक्शन सबसिडी प्लस प्रोडक्ट टॅक्स मायनस प्रोडक्ट सबसिडी. एक्झॅक्टली आता याच्यामधून जे काही आपलं कॅल्क्युलेशन निघेल ते कॅल्क्युलेशन म्हणजे थोडक्यात त्याला म्हणू आपण मार्केट प्राइस किंवा बाजार किंमत. उदाहरणादाखल आपण डिस्कस करूया त्याच्यामध्ये. त्यामध्ये आपण असं पाहू की बाजार किंमत काढत असताना आपल्याला घटक किंमत आवश्यक आहे. घटक किंमत किती होती आपली, तर 15 रुपये. एक्झॅक्टली इथे पाहू आपण 15 रुपये. प्रोडक्शन टॅक्स किती होता, तर प्रोडक्शन टॅक्स होता 5 रुपये है ना. प्रोडक्शन टॅक्स 5 रुपये आणि प्रोडक्शन सबसिडी किती होती, तर 2 रुपये. मग वजा 2 रुपये प्लस. एक्झॅक्टली आणि या माध्यमातून आपण मूळ किंमत ऑलरेडी काढली होती, ती म्हणजे 18 रुपये. ठीक आहे. मग 18 रुपये हे आणि याच्यामध्ये प्लस करावं लागेल, या 18 रुपयामध्ये प्लस करावं लागेल प्रोडक्ट टॅक्स. आता इथे हा दुसरा टॅक्स आहे. ठीक आहे. आधी पाहला आपण प्रोडक्शन टॅक्स आणि हा आता आपण पाहत आहोत प्रोडक्ट टॅक्स. मग आता प्रोडक्ट टॅक्स किती, तर आपण एक थोडक्यात आपण असं म्हणू की याच्यावरती प्रोडक्ट टॅक्स लागला समजा 6 रुपये. ठीक आहे. 6 रुपये प्रोडक्ट टॅक्स लागला आणि त्याच्यावर प्रोडक्ट सबसिडी पण देण्यात आली. प्रोडक्ट सबसिडी दिली समजा 2 रुपये. मग 2 रुपये मायनस करायचे आणि 6 रुपये प्लस करायचे. जेव्हा आपण ह्या 18 रुपयामध्ये 6 रुपये प्लस करू झाले 24 रुपये आणि 24 रुपयामधून आपल्याला 2 रुपये मायनस करायचे, राहिले 22 रुपये. हे जे 22 रुपये आहे हे 22 रुपये म्हणजे बाजार किंमत, त्याला म्हणू आपण मार्केट प्राइस. मग आता आपण जेव्हा आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो तर ते राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतो, तर एका वर्षभरामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू, अंतिम वस्तू व सेवा यांचं पैशातलं मूल्य. पण यांचं पैशातलं मूल्य कोणत्या किमतीमध्ये, म्हणजे यांचं पैशातलं मूल्य हे घटक किमतीमध्ये की मूळ किमतीमध्ये की बाजार किमतीमध्ये. साहजिक आहे, जर घटक किमतीमध्ये जर याचं पैशातलं मूल्य मोजलं आणि राष्ट्रीय उत्पन्न जर आपण जाहीर केलं तर ते कमी असेल, आणि जर ह्या वस्तूचं बाजार किमतीवर जर आपण मूल्य जर मोजलं, त्या आधारे जर मोजमाप केली तर राष्ट्रीय उत्पन्न हे आपलं जास्त असेल. ठीक आहे. असो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ह्या संकल्पना समजणं खूप आवश्यक आहे. थोडंसं आपण आणखी डिस्कस करू, ते म्हणजे काय, तर प्रोडक्ट टॅक्स म्हणजे काय आणि प्रोडक्शन टॅक्स म्हणजे काय. प्रोडक्शन टॅक्स ह्या दोन संकल्पना कदाचित तुमच्या मनामध्ये येत असतील, किंवा प्रोडक्शन टॅक्स कशा म्हणायचं. तर प्रोडक्शन टॅक्स हा कशावर असतो, तर प्रोडक्शन टॅक्स हा उत्पादनावर असतो. उत्पादन म्हणजे जसं की आपण कोणतं उत्पादन घेणार आहोत. एक्झॅक्टली. मग उत्पादन कोणते असू शकतो, समजा तुमचं उत्पादन हे ऍग्रिकल्चर फूड असू शकते. ऍग्रिकल्चर फूड, तुम्ही आलूपासून चिप्स बनवत असाल, ऍग्रिकल्चर फूड काही असू शकते. एक्झॅक्टली. गव्हापासून बिस्किट तयार करत असाल, ते ऍग्रिकल्चर फूड या कॅटेगरीमध्ये. मग ऍग्रिकल्चर फूड म्हटलं की या ऍग्रिकल्चर फूडचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते, आणि ते जे रजिस्ट्रेशन करतो आपण त्याच्यावरती काही टॅक्स आकारला जातो, त्याला आपण नोंदणी कर म्हणतो. एक्झॅक्टली. तर अशा प्रकारचं नोंदणी शुल्क असेल, नोंदणी शुल्क, किंवा जमीन महसूल असेल, जमीन महसूल. एक्झॅक्टली. अशा प्रकारचं नोंदणी कर, जमीन महसूल किंवा स्टॅम्प ड्युटी. एक्झॅक्टली. हे सर्व जे आहेत याला प्रोडक्शन टॅक्स म्हणतो आपण, की ते जे प्रोडक्शन आहे, जे उत्पादन आहे त्या उत्पादनावर कर आकारला जातो आणि तो फिक्स असतो. समजा
नोंदणी शुल्क हे जर 20,000 रुपये आहे तर ते 20,000 तिथे फिक्स राहतात. कारण की त्या उत्पादनाची आपण नोंदणी केली आणि त्याचं नोंदणी शुल्क हे आपल्याला ऍग्रिकल्चर फूड आहे म्हणून 20,000 रुपये हे नोंदणी शुल्क द्यावं लागेल. तिथे आपण ऍग्रिकल्चर फूड उत्पादित केल्यानंतर त्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स आकारला जात नाही, त्याला आपण प्रोडक्शन टॅक्स म्हणत नाही. जसं की मार्कर तयार करण्यासाठी जर प्रोडक्शन टॅक्स आकारला गेला 20,000 रुपये, तर 20,000 हा प्रोडक्शन टॅक्स याच्यावर आकारला गेला. आता याच्यामध्ये आपण किती मार्कर तयार केले याच्याकडे पाहिलं जात नाही, या प्रत्येक मार्करवर टॅक्स लागत नाही, त्याला म्हणतो आपण प्रोडक्शन टॅक्स. हा ओव्हरऑल प्रोडक्टवर लागत असतो, ठीक आहे. पण प्रोडक्ट टॅक्स मात्र तसा नाही. तर प्रोडक्ट टॅक्स हे काय आहे, तर प्रोडक्ट टॅक्स असा आहे की इंडिव्हिज्युअल एका एका प्रोडक्शनवर किंवा एका एका वस्तूवर टॅक्स लागतो. जसं की ही वस्तू जर विकली त्याच्यावर सेल्स टॅक्स आकारला जातो, एक्साइज ड्युटी आकारली जाते, अबकारी शुल्क किंवा आता आपण जीएसटी म्हणू, जीएसटी आकारली जाते. प्रत्येक वस्तू ही विकल्यानंतर त्याच्यावर टॅक्स आकारला जातो, त्याला म्हणतो आपण प्रोडक्ट टॅक्स. थोडक्यात आपण त्याला आपण उदाहरण म्हणून जीएसटी. एक्झॅक्टली. मग ही जी जीएसटी आकारली जाते त्याला म्हणू आपण प्रोडक्ट टॅक्स. आणि ह्या प्रोडक्ट टॅक्स मध्ये गव्हर्नमेंट काही वेळेस सबसिडी सुद्धा देत असते. म्हणजे डिपेंड आहे की एखादी वस्तू जर खूपच जीवनावश्यक असेल आणि ती जर गरीब कुटुंबातील व्यक्तीला घेणं पॉसिबल नसेल तर अशा प्रकारच्या टॅक्सेसवर काही सूट दिली जाते, ठीक आहे. किंवा इकडे जर आपण एखादं उत्पादन ऍग्रिकल्चर उत्पादन घेत असू किंवा फर्टिलायझर घेत असू तर फर्टिलायझरवर त्या फर्टिलायझरचं उत्पादन घेत असताना म्हणजे खत, आता खताचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर त्या खताची कंपनी सुरू केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला नोंदणी शुल्क द्यावं लागेल. परंतु ती जे नोंदणी शुल्क आहे त्याला आपण प्रोडक्शन टॅक्स म्हणतो. पण प्रोडक्शन टॅक्स गव्हर्नमेंटने आकारला की त्या वस्तूची किंमत वाढते. म्हणजे सुरुवातीला त्या वस्तूची घटक किंमत 15 रुपये होती, प्रोडक्शन टॅक्स 5 रुपये म्हणून त्याची किंमत झाली 20 रुपये. पण फर्टिलायझर हे शेतकऱ्यांना आवश्यक आहेत आणि जास्त किमतीत ते त्यांना घेणं पॉसिबल नाही, म्हणून काय होते तर प्रोडक्शन सबसिडी पण गव्हर्नमेंट देत असते. मग प्रोडक्शन सबसिडी जर 2 रुपये दिली तर त्याची किंमत 20 रुपयावरून 18 रुपये झाली. थोडक्यात शेतकऱ्यांना तितकाच त्याचा एक आधार प्राप्त झाला किंवा आपण म्हणू कल्याणकारी राज्य आहे, अशा प्रकारचे डिसिजन्स गव्हर्नमेंट घेत असते. असो, परंतु प्रोडक्शन टॅक्स आणि प्रोडक्ट टॅक्स हा याच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. म्हणून मग बाजार किंमत कशी काढली जाते तर बाजार किंमत घटक किंमत प्लस प्रोडक्शन टॅक्स मायनस प्रोडक्शन सबसिडी प्लस प्रोडक्ट टॅक्स मायनस प्रोडक्ट सबसिडी. एक्झॅक्टली. किंवा याच्यापेक्षा एक सोपा मार्ग सांगतो की बाजार किंमत ही कशी काढली जाते. बाजार किंमत काढत असताना एक आणखी एक मार्ग आहे, त्यामध्ये सरळ सरळ घटक किंमत, एक्झॅक्टली घटक किंमत प्लस प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे जेवढेही अप्रत्यक्ष कर लागतात ते इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी. एक्झॅक्टली मायनस सबसिडी. मग हे इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तरी सुद्धा आपल्याला बाजार किंमत प्राप्त होत असते. मित्रांनो, कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाते की बाजार किंमत, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात त्यामध्ये आपण असं म्हणू बाजार किंमत इज इक्वल टू आणि इथे मग आपल्याला रिकामी जागा दिली जाईल की बाजार किंमत इज इक्वल टू असं म्हटलं जाईल त्याला की घटक किंमत आणि पुढे रिकामी जागा दिली जाईल, ठीक आहे. बाजार किंमत इज इक्वल टू घटक किंमत आणि रिकामी जागा. मग याच्यामध्ये आपण काय फिलअप केलं म्हणजे आपल्याला बाजार किंमत प्राप्त होईल. तर साहजिक आहे ऑप्शन मध्ये असं येऊ शकते की प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी होऊ शकते बाजार किंमत, किंवा आपल्याला ऑप्शन मध्ये असंही पाहायला मिळू शकते की घटक किंमत प्लस प्रोडक्शन टॅक्स मायनस प्रोडक्शन सबसिडी प्लस प्रोडक्ट टॅक्स मायनस प्रोडक्ट सबसिडी. ठीक आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला ह्या सर्व संकल्पना समजल्या असतील. जर तुम्हाला पुढे जीडीपी, जीएनपी, एनएनपी चांगल्या प्रकारे समजून घ्यायची असेल तर डेफिनेटली ह्या जेवढ्याही संकल्पना आपण डिस्कस केलेल्या आहेत ह्या सर्व संकल्पना तुम्हाला समजल्या पाहिजे. मग तिथे जेव्हा आपण जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट असं म्हणतो तेव्हा हे फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय हे लक्षात असलं पाहिजे, किंवा जीडीपी ऍट मार्केट प्राइस मग काय त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी आज जेवढे संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत त्या संकल्पना तुम्ही पुन्हा एक वेळा बघून घ्या, स्वतःच्या नोट्स तयार करा आणि अपेक्षा करतो मी की तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्या संकल्पना समजल्या असतील. जर काही शंका असेल तर कमेंट्स थ्रू मला कळवा.
नंबर तर आहेच तुमच्याकडे, तुम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू मला कळवू शकता. आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू की नॅशनल इन्कम जे आहे, राष्ट्रीय उत्पन्न, याची मोजमाप करण्याची काय मेथड आहे, कशा प्रकारे त्याचं मोजमाप केलं जाते आणि त्याच्याशी रिलेटेड असलेली जीडीपी, जीएनपी, एनएनपी किंवा ग्रीन जीडीपी असेल, ह्या सर्व संकल्पना आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत राहा. जय हिंद, जय भारत.